रोज असा वाटायचं की रोज नवीन दिवस असावा, रोज नवीन अक्षर असावी, तर रोज नवीन काम असावं, रोज नवीन पेपर असावा. आणि त्या नवीन पेपरवर नवीन जागेमध्ये आपण शिफ्ट झाल्यासारखं काम करतो, तसं त्याच्यावर काम व्हायचं ते. आणि हे सगळं करताना मला असं वाटलं की आपण हे केलेलं जे काम सगळं आहे ना, हे काम केवळ आपल्याकडे राहू नये, हे सगळं पासून नव्या पिढीला देऊन टाकावं. माझ्या आयुष्यात आलेली सगळी माणसं ज्यांचं मी गाणं ऐकून खूप मला असं वाटलं की यस, खूप छान आहे. पेंटिंग बघितलं, रोशनचं पेंटिंग बघितल्यावर मला वाटलं अरे रोशनसारखं पेंटिंग मला काही येत नाही आहे. किशोरीताईंचं गाणं ऐकल्यानंतर नेहमी असं वाटायचं की विठ्ठल माझ्याबरोबर आहे. असं शंकर महादेवन जेव्हा भेटलो तेव्हा सप्तसूर माझ्याबरोबरच आलेले आहेत की आहे असं वाटायला लागलं मला. ही सगळी माणसं सातत्याने मला सूर्यासारखीच वाटत होती. मी लिहितो आहे, माझं रिफ्लेक्शन हे मला वाटतं की कुठेतरी त्या फळावर मला दिसत होतं. मला पाहता येतं, मी मला स्वतःला बघू शकतो. ही माझी बघण्याची दृष्टी जी आहे मला वाटतं ती शाळेतल्या फळ्यावर मला असे बळावली. आणि मग हळूहळू कळायला लागलं की ती हाईट किती असावी, रुंदी किती असावी, वेलांटी किती असावी. प्रत्येक गोष्टीला काहीतरी मेजरमेंट असतं. मी जेजेमध्ये गेलो, जेजेमध्ये छान आर के जोशींचं काम बघितलं, त्यांचं एक लेक्चर बघितलं. त्या लेक्चर ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अरे आपण ज्या शाळेत ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी इथे त्याचं मूल्यमापन कदाचित वेगळं असेल, पण बेस तोच आहे, अक्षरं तीच आहेत, स्पेस तीच आहे, काउंटर स्पेस त्याच आहेत. फक्त त्या काउंटर स्पेसचा उभ्या रेषेचा आडव्या रेषेचा वापर आपण कसा करतो याचा जर आपण कधी शांततेने जर विचार केला तर मला वाटतं की याची सगळी उत्तर मला तिथे सापडतील आणि ती नंतर सापडायला लागली. एक अक्षर लिहिणं किंवा एक परिच्छेद लिहिणं हे किंवा एक कॅलिग्राफीतलं संपूर्ण एक्सप्रेशन करणं हे छान एक गाणं असतं, एक ते पेंटिंग असतं. मला नेहमी हळूहळू मग एक अक्षर एक डिझाईन म्हणून दिसायला लागलं, एक फॉर्म दिसायला लागला, एक स्कल्पचर दिसायला लागलं, एक चित्र दिसायला लागलं. काही गोष्टी न सांगता शिकता येतात. तसाच एक रकुंचा सहवास होता. रकुंच्या सहवासात आम्ही अक्षरं पाहायला शिकलो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मी नेहमी म्हणतो की एक बोधिवृक्षाखाली बसायचं आणि तपस्या करायची, प्रार्थना करायची, मनन करायचं. तसं कुठेतरी एक रकरूप भेटल्यानंतर किंवा बघितल्यानंतर असं वाटायचं की यस, की आपल्याला खूप काही काम करायचं आहे. रकुंबरोबर एक जेव्हा अक्षरयोग नावाचं एक एक्झिबिशन केलं, त्यांच्या हाताखाली काम करण्याचा योगायोग आला, दिल्लीत झालं ते. आणि एक अक्षर 12-15 फुटाचं झालं. म्हणजे मला कळत नव्हतं की एवढं अक्षर मोठं होऊ शकतं का. अक्षराचं व्यासपीठ झालं होतं. आपण आणखी का काम करू नये. आणि मग मी ज्ञानेश्वरांकडे वळलो. ज्ञानेश्वरांकडे वळल्यानंतर सगळं वाचल्यानंतर मला कळायला लागलं, काही गोष्टी कळत नव्हत्या, काही लोकांना विचारायला लागलो आणि एक नवीन संवाद साधू लागलो. म्हणजे माझ्यातली जी वाढ आहे ती कदाचित वाढ होण्याचं कारण मी जेवढं केलेलं काम होतं त्याच्यापेक्षाही जास्तच असेल. तर मी ज्या लोकांना भेटत गेलो आणि त्या प्रत्येक माणसाला मी सांगत गेलो की मला हे समजावून सांग. मला अक्षरं काढता येतं, पण अक्षराचा भावार्थ जो आहे, त्याच्या मतीत अर्थ आहे किंवा एखादी कविता काय आहे ही जर मला सांगितलीस तर कदाचित माझ्या अक्षरांचं वळण बदलू शकेल असं मला वाटलं. संत तुकाराम विठ्ठलावर भरपूर त्यांनी लिहिलेलं होतं, पण तरी पण मला असं वाटलं की नाही, ह्या माणसाबद्दल जाणून घेणं फार गरजेचं होतं. आणि मग मी विजया राजध्यक्षांना सांगितलं की बाई मला तुकाराम प्लीज समजावून सांगा ना, मला कळलं आहे पण अजूनही वाटतं की मला कळलं पाहिजे अजून तो. बाई म्हणालं ठीक आहे, ये एकदा. आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो. बाईने छान 3.5-4 तासाचं मला लेक्चर दिलं आणि मला म्हणालं की तुला आता मी जे काय सांगितलं तर ती एक छान गोष्ट होती. बोललो हो, गोष्ट मला आवडली, छान आहे,
आणि त्या गोष्टीतला मूळ जो माणूस होता तो तुकाराम होता. आम्ही दोघांनी मिळून खूप काम केलं. त्यात मोठं काम त्याचं आणि छोटं काम माझं अशीच नेहमी विभागणी होती. त्यामध्ये त्यानं केलेल्या डायऱ्या, तुकाराम डायरी आहे, आणखी 1-2 डायऱ्या आहेत ज्या मी अतिशय जपून ठेवलेल्या आहेत, ज्यात संतांच्या विशेषतः तुकारामाच्या अभंगांचं समावेशन आहे. मग मला कळलं की एका माणसाच्या आयुष्यात जेवढे मोठे चढ उतार आलेले आहेत आणि या चढ उतारामध्ये सुद्धा माणूस स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून छानपणे लोकांशी संवाद साधत होता. आर के जोशी, परशुराम नाबर आणि अशोक परब हे तिघेही माझ्यासाठी मला वाटतं की खूप मोठी माणसं आहेत. तेव्हा कॅलिग्राफी या अक्षरलेखनाच्या सौंदर्याकडे सर्वांनी अगदी चांगल्या तऱ्हेने पाहावं असं मला वाटतं. पालवणे यात झोपूनच घेतलं. प्रभू नाबर सरांनी एक छान आत्मविश्वास दिला की कुठलाही माणूस काही करू शकतो. तुला लिहिता नाही येत असं कोणी सांगितलं, छान लिहून बघ तुला लिहायला येईल. लिहायला लागलं तेव्हा सांगितलं की सुंदर पण दिसतं ते, तेव्हा कळायला लागलं की सुंदर किती असू शकतं. आणि हे सगळा त्याच्यातनं जो आत्मविश्वास त्यांनी मला दिला, तो एका मार्ग दिला आणि त्यानं सांगितलं की आता तुझा मार्ग तुला मोकळा आहे. म्हणजे ध्येयाने पछाडलेला, पण ते ध्येय म्हणजे केवळ स्वतःच्या वैयक्तिक समृद्धीसाठी नाही, तर जी कला त्यांनी जोपासली आहे, ज्या कलेविषयी त्याचं एवढं नितांत प्रेम आहे, त्या कलेविषयी त्याची असलेली जी जाण आहे, त्या कलेची अख्ख्या विश्वामध्ये शक्य तितकी समृद्धी व्हावी आणि सर्वार्थाने समृद्धी व्हावी. दरवर्षी अच्युत मला मुंबईत बसल्या बसल्या पंढरीची वारी करवतो. मला तिकडे जाऊन तीच मूर्ती बघायची आहे, पण इकडे अच्युत मला दरवेळेला एक वेगळा विठ्ठल दाखवतो. मी आज जे काय इलस्ट्रेशन एन्जॉय करतोय किंवा मी आज जे काही वेगळं बघतोय, वेगळी पुस्तकं बघतो किंवा काय, मी आय थिंक त्या एक्सपेरिमेंटमुळे असावं की मारलेला स्ट्रोक सुद्धा तुम्हाला, एक डॉट सुद्धा तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकतो ना, हे फक्त मी पालवसार करू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा एका कठीण कोपऱ्यावर येऊन पोचतो, जो कधी कधी आपल्याला डेड एंड आहे असं वाटतं, तिथनं 2 रस्ते असतात. एक परतीचा असतो आणि एक वेगळा रस्ता शोधून वेगळीकडे निघण्याचा असतो. तर तो एक वेगळा रस्ता शोधून वेगळीकडे निघण्याचा मार्ग अच्युतनी स्वीकारला आणि ते मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी फार चांगलं झालं. कारण की कॅलिग्राफी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आयुष्याला कसा स्पर्श करू शकते हे अच्युतनी स्वतः त्या नवीन वाटा शोधून आपल्याला दाखवून दिलं. अच्युत हा अखंड ऊर्जा आहे आणि अखंड सगळा जो ध्यानाचा जो मार्ग आहे तो ऊर्जेचाच मार्ग आहे. आणि ती ऊर्जा मी अच्युतची त्या संपूर्ण कॅलिग्राफी रोडवेच्या वर्कशॉप्समध्ये पाहिली. माझं काम होतं सो कॉल कॉम्पेररचं, पण मी नेहमी एक वाक्याने ओपनिंग करत असे की आय विल स्पीक इन अ वर्ड्स अँड अच्यू विल स्पीक इन अ वर्क. तर अच्युत आपल्या कार्यातून बोलत होता आणि मी माझ्या शब्दातून बोलत होता. अशा पद्धतीने आमचा सुंदर मेळ साधत आम्ही संपूर्ण कार्य केलं. कॅनव्हासवरची मोकळी जागा म्हणजे स्पेस, अवकाश आणि फॉर्म आणि आकार आणि ही अवकाश याच्यामधला एक जो तोल आहे, तो तोल अतिशय सुंदर पद्धतीने त्याने साधलेला आपल्याला दिसतो. त्या कॅलिग्राफीचा एक वेगळा आयाम म्हणूया किंवा त्याची एक व्याप्ती आहे. म्हणजे सुलेखन आणि अक्षरलेखनाचा पद्धतशीर अभ्यास करता करता फ्रीडम करत कॅलिग्राफी एक वेगळ्या अंगाने अच्युतच्या चित्रातून येते. तर आकार, रंग, वास्तववादीपणा, अमूर्तपणा, केवळ जाणीवा ह्याच्यामधून जन्म घेत केवळ ते अक्षर म्हणून न पाहता एक आकार म्हणून, एक जाणीव म्हणून ते चित्रामध्ये येतं. दुसरी एक गोष्ट बघण्याचं कारण म्हणजे पालव सरांनी जी काही विविध माध्यमं हाताळली आहेत
त्या माध्यमांमधनं त्यांनी जे काही एक कमर्शियल अप्रोच आणला कॅलिग्राफीमध्ये आणि त्यांनी ग्लॅमर दिलं कॅलिग्राफीमध्ये, ते खूप महत्त्वाची स्टेप होती सगळ्या नवोदित कॅलिग्राफरसाठी किंवा कॅलिग्राफीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी. कैलीग्राफी उनका अपना बहुत बड़ा आर्ट है जिसमें उन्होंने लाइन का विस्तार किया. आप जिस तरह से एक बंदिश को लेते हैं या क्लासिकल म्यूजिक में जिस तरह से, क्योंकि आर्ट सारे के सारे एक दूसरे पर ओवरलैप करते हैं. अगर वो सी बना रहे हैं या च बना रहे हैं या छ बना रहे हैं या हिंदी में देवनागरी में, जैसे मैं रावी बना रहा था, मेरी किताब है रावी पार जिसका उन्होंने टाइटल पेज बनाया था, कवर पेज बनाया, तो वो आज तक वही है. पब्लिशर नए वो ले गए थे उन्होंने, हमारे पब्लिशर में दे आर गुड कि उन्होंने वही रखा है आज तक. पर वो राग करते हुए उन्होंने उसमें उन्हें दरिया नज़र आ गया. वो रावी है दरिया का नाम है. तो वो राग जिस तरह से बनाया उन्होंने, उसमें मुझे वो दरिया भी नज़र आता है और उसमें राग की साउंड भी नज़र आती है. वो जो आकार है इसमें राग है सुनाई देता है मुझे. तो ये उनका आर्ट है, ये मेरा आर्ट थोड़ा ही तो उनसे सीखा है ना. और सच तो ये है कि कोई टीचर कुछ सिखाता नहीं है. टीचर ओनली एक्सपोजेस यू टू आर्ट्स, फाइन आर्ट्स, एस्थेटिक्स एंड वाइब्स. इट्स अप टू द स्टूडेंट हु कैचेस, हु लर्न्स फ्रॉम इट. टीचर अगर उस्ताद के मास्टर के सिखाने से ही होता तो सारे के सारे फिर एक जैसे होते. इट्स ऑलवेज द स्टूडेंट हु पिक्स अप हाउ मच, एंड दैट इज द ब्यूटी. आई सी इन हिज कैलीग्राफी, आई हैव सीन द कॉस्मोस. मुझे जिस तरह से सन दिखा के जीरो के बना के गए ओ में, एंड आई हैव दैट पेंटिंग लाइक इन मी, एंड इट वाज ऑलवेज देयर. एंड उसमें वो कॉस्मोस की फिगर्स आ जाती है, कॉस्मोस का फील आ जाता है, वो विस्तार है उसका. तो But calligraphy has existed all over the world for centuries. In Islamic art, for instance, they are not allowed to draw pictures. So they talked about gods and Allah and prophets or whatever in calligraphy style script. So they did that, and the Greeks had their own, the Mesopotamian people had their own, Ethiopians had their own. So there was a whole lot of calligraphy artistic art form that was being practiced. Japan is one country that has still maintained it, and now we have Achuji who has really taken what you may call the responsibility of being able to preserve, nurture, and then in some ways bring it into present, the art form. So he has taken the calligraphy art form and the rhythm of that particular art. And the reason why I say rhythm is because just like in tabla there are strokes, dha, dhin, tita, na, tere, kita, whatever. In calligraphy there are strokes, and those strokes are very measured, and the weight of it and the length of it and the stillness of it and the pressure of it, all those are very important aspect of calligraphy. And apart from that, the basic centering of yourself, focusing onto the task at hand, and being able to not only just put the word on a page, but to able to, in doing so, create a whole three-dimensional, multi-dimensional meaning of that word for it to project out as it is being put on a piece of paper or a page. And that's something that Achuji has been experimenting with and putting out for us all to be able to see and enjoy. And so his work is very important when it comes to connecting the present of calligraphy art form to the ancient.
and I hope that he gets the support that he needs to be able to do it and continue to enthrall us with his presentations. सगळे उद्योग तो करतो हे केवळ स्वतःसाठी करत नाही, तर त्याला सुलेखन कला ही भारताच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायची. जेव्हा अच्युत काम करतो तेव्हा अच्युत राहत नाही, तिथे अल्लाही उतरतो, तिथे ओमही उतरतो, रहीमही उतरतो आणि तिथून फक्त एकाचे दर्शन होतं, ते म्हणजे एक्झिस्टन्स, अस्तित्व, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ते साक्षात दर्शन अच्युतच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये मला दर्शन घडत असतं आणि दॅट इज आय फील कनेक्टेड विथ अच्युत. माणूस जसा असतो, माणूस ज्या पद्धतीने विचार करतो, माणूस ज्या पद्धतीने लोकांशी बोलतो, भेटतो, त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कलेच्या अभिव्यक्तीवरती खूप मोठा परिणाम होतो हे मी पाहिलंय, हे मी स्वतःवरून सुद्धा सांगू शकतो. त्यामुळे अच्युतच्या वागण्यात जी एक उत्स्फूर्तता आहे, त्या उत्स्फूर्ततेचा खूप चांगला उपयोग त्याच्या कलाकृतींमध्ये उमटलेला आपल्याला दिसतो. आणि हे सगळं शक्य झालं याचं कारण म्हणजे जगातल्या 6 डिझायनर्समध्ये, 6 कॅलिग्राफर्समध्ये त्याची निवड झाली. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला अच्युतचं स्थान हे किती उच्च स्थानावरती आहे हे लक्षात येतं. मी भाषणात नेहमी सांगतो की देश आपला लिपीप्रधानच आहे आणि तो लिपीप्रधान देश काश्मीरपासून कन्याकुमारीपासून जर बहरला तर कदाचित एक अक्षराची सुंदर फुलं, काव्याची सुंदर फुलं, साहित्यिकांची सुंदर झाडं निर्माण होतील आणि त्यातून एक कलात्मककडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मला वाटतं खूप छान पद्धतीने बघायला मिळतो. तो भारत देश हा खूप मस्त आहे. म्हणजे भारत माझा देश आहे, भारत माझ्या देशातल्या विविध परंपरांनी नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. हे सगळं जेव्हा वाचत असतो तेव्हा त्याच्यातली जी सगळ्या भाषांची, म्हणजे आज जेवढ्या भाषा भारतामध्ये बोलल्या जातात त्या सगळ्या भाषांत जर आपण त्याची जर सुलेखन कला जर जगभर गेली तर कदाचित आपण खूप मोठ्या पद्धतीने, कलात्मक पद्धतीने जगावर राज्य करू शकतो आणि माझं ते स्वप्न आहे.